कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. पुण्यात शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार. स्वारगेट बस स्थानकामधील धक्कादायक घटना. पहाटे 5:30 वाजता बलात्कार झाल्याची माहिती. पोलीस पथकाकडून आरोपीचा शोध सुरू. पुणे लैंगिक बलात्कार प्रकरणामधील आरोपीचा भाऊ पोलिसांच्या ताब्यात. आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून भावाची चौकशी सुरू. पोलिसांच्या 8 पथकांकडून आरोपींचा शोध. प्रशांत कोरटकरच्या चौकशीसाठी कोल्हापूरहून पोलिसांची टीम नागपूरला रवाना. 1 अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांचा पथकामध्ये समावेश. इंद्रजित सावंत धमकी प्रकरणी कोरटकरवर गुन्हा दाखल. प्रशांत कोरटकरच्या तोंडाला काळा फासणाऱ्याला 1 लाखाचं बक्षीस देणार. संभाजी ब्रिगेडची घोषणा. कोरटकरनं इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंतांना धमकावल्या प्रकरणी संभाजी ब्रिगेड आक्रमक. छत्रपती शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचाही आरोप. संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकमांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती. बाळासाहेब कोल्हे सहाय्यक विशेष सरकारी वकील असणार. मस्साजोग ग्रामस्थांच्या 7 मागण्यांपैकी 1 मागणी मान्य. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचं सारथ्य करण्याची जबाबदारी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. पोलिसांनी आरोपपत्र दाखल केल्यानंतर प्रकरण न्यायालयात जलद गतीनं चालवणार. सरकारी वकील उज्ज्वल निकमांचं आश्वासन. राजकारण सोडलं तर वकील म्हणून उज्ज्वल निकमांचं काम उत्तमच. धनंजय देशमुखांचाही निकमांवर विश्वास आहे. प्रकरणातील प्रत्येक मुद्दे ते लावून धरतील. अंजली दमानियांकडून विश्वास व्यक्त. बीड जिल्ह्यातील मस्साजोग ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा दिवस. संतोष देशमुख हत्या प्रकरणी मागण्यांवर तोडगा निघेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार. अन्यथा पाणी देखील बंद करण्याचा इशारा. मस्साजोगकरांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घ्यावी. आमदार सुरेश धसांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन. ग्रामस्थांनी केलेल्या 7 मागण्यांचा निवेदनात उल्लेख. महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या विशेष ओएसडी नेमणुकीबाबत शासनाचा आदेश जारी. मंत्री माणिकराव कोकाटेंसह गणेश नाईक, लोढा, शेलार, बाबासाहेब पाटलांच्या ओएसडी आणि खासगी सचिवांची नेमणूक. आरोप झालेला विशेष सरकारी अधिकारी चालत नाही, मग मंत्री कसा चालतात? खासदार सुप्रिया सुळेंची धनंजय मुंडेंवरती टीका. तर मुंडे भ्रष्टाचार, खंडणी, कौटुंबिक हिंसाचार, हार्वेस्टर घोटाळा, पीक विमा घोटाळ्याचं कंप्लीट पॅकेज अशी ही टीका. फिक्सरची नावं देणाऱ्या मंत्र्यांची नावंही समोर आली पाहिजेत. संजय राऊतांच्या शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा. भ्रष्टाचार रोखण्यासाठी पावलं उचलल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार. सामनातून फडणवीसांवर स्तुतीसुमनं. MMRDAनं फ्रेंच सल्लागार कंपनीला दिलेला करार रद्द करण्याची नोटीस. हायकोर्टाकडून रद्द. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंकडून चौकशीचे आदेश. फ्रेंच कंपनीनं MMRDAच्या काही अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. एकनाथ शिंदेंच्या राजवटीतले घोटाळे बाहेर येत आहेत. फडणवीसांनी प्रकरणाची खुली चौकशी करावी. MMRDAवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर आदित्य ठाकरेंचा निशाणा. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही नेते अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर. राहुल मोटे, राहुल जगताप, विजय भांबळेंच्या पक्षप्रवेशाच्या हालचाली. तर महायुतीविरोधात निवडणूक लढवलेल्या नेत्यांना अजितदादा पक्षामध्ये स्थान देणार का, याकडे लक्ष. सध्या सरवणकरांच्या आमदार महेश सावंतांविरोधात हायकोर्टात याचिका. निवडणूक प्रतिज्ञापत्रात 4 ते 5 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा आरोप. लपवलेल्या गुन्ह्यांची माहिती समोर यायलाच हवी, सरवणकरांची मागणी. विदर्भ विरुद्ध केरळमध्ये रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना. दानिश मालेवारचं नाबाद शतक. तर करुण नायर 47 धावांवर नाबाद. विदर्भाच्या 170 धावांवर 3 विकेट. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.